नगर परिषद निवडणूक 2025 अंजनगाव सुरजी आणखीन एक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. सौभाग्यवती स्पृहा, डॉक्टर स्पृहा अतुल डकरे मॅडम. वैद्यकीय क्षेत्रात लय मोठं नाव आहे बापा. त्यातल्या त्यात स्किन स्पेशालिस्ट कार्यक्रम आहे म्हटलं डॉक्टर साहेबाचा तर काही विशेष नाही. एखाद्या वेळी डॉक्टर साहेबाजवळ निवडणूक झाली की मला आला गेली जरासा स्किनचा प्रॉब्लेम माय लय मोठा आहे. तर मॅडम गावरान दांडी साऱ्यात पहिले स्वागत आहे. धन्यवाद. हे वैद्यकीय क्षेत्र सोडून काय लय उकेर काढणार राजकारणात घुसून नगराध्यक्ष पदाची निवडणूक तुम्ही लढून राहिले? हो हा, तर राजकारणात मी अशामुळे आली आणि आणि का नाही यावं राजकारणात. हो. जसं आम्ही डॉक्टर मंडळी आहोत, आम्ही काय राजकारणात येऊ नये असं काही विधिलिखित नाही आहे. उलट तर आम्हाला असं वाटते की जर जे सुशिक्षित लोक आहेत त्यांनी राजकारणात आले, ते जण राजकारणात आले तर ते निस्वार्थ भावेनी, म्हणजे आता जर मी डॉक्टर आहे तर मी निस्वार्थ भावेनी लोकांची सेवा करेल, नागरी विकास करेल, बहुतेक भरपूर कामं करेल. जे कामं मला दिसून राहिलेले आहेत की रस्ते खराब आहे, नाले आहे, वास येऊन राहिलं, लोकांचे एवढे प्रश्न आहेत की मला त्याच्याशी म्हणजे मला ते पूर्ण सॉल्व्ह करायचं आहे प्रश्न, म्हणून मी राजकारणात. तुम्ही सध्या सांगितलं रस्त्या नाल्याचा असा काहीतरी विषय काढलाय. काय राजू, अंजनगाव सुरजीत मी फिरतो ना, निराजे पाणी आहे की रस्त्यावरूनच धावते ना, त्यासाठी काहीतरी करसाल का नाही बाबा? बिलकुल. तुम्ही 100% मला निवडून द्या. जनतेने जर मला 100% निवडून दिलं तर मी सगळ्यात प्रथमतः हाच हे करेल, रस्ते, नाले आणि पाण्याची व्यवस्था, स्ट्रीट लाईटची व्यवस्था, याच्यावर पहिले आपण काम करू. एक तुम्ही आता वैद्यकीय क्षेत्रात तुमच्या कुटुंबाचं लय मोठं नाव आहे. डॉक्टर अतुल डकरे साहेबाचं खूप मोठं नाव आहे. वैद्यकीय क्षेत्रात तुम्हाला जो अनुभव आहे याचा सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी काय फायदा आपल्याला देता येईल असं तुम्हाला वाटते? हा, बिलकुल देता येईल ना. जसं आता मी जसं काही असं काम करेल, आम्ही जी डॉक्टर पॅनल व्यवस्थित करेल, डॉक्टर पॅनल एक करेल की जेणेकरून आपण प्रत्येक महिन्यात एक मुफ्त जनतेचं इलाज करू, जनतेला आपल्याकडून औषध पुरवठा करू आणि ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करू, सुसज्जित ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करू. म्हणजे हा फायदा तुम्हाला डॉक्टर सेवेचा करते. आता नगर परिषदचं काम जे आहे ते एक आरोग्य नावाचा डिपार्टमेंट खास नगर परिषद असते. त्याच्यात एक विषय असते तो घन कचरा व्यवस्थापन. नसते का ते कचरा गाडीवाला या घरचे कचरा निकाल गाणं वाटते सकून आपल्या इकडे. या घन कचऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटते की एवढा मोठा प्रशासकीय सेवा असूनही तुम्हाला असं वाटत नाही त्या ठिकाणी आपण कुठेतरी कमी पडून राहिलो म्हणून? हे पहा, कमी तर आता मला पहा त्याचं काही खूप माहिती नाही आहे, पण आम्ही जेव्हा अकोट रोडला जातो तर तिथे बिलकुल म्हणजे ज्वालामुखी चालू असते, बस सुरूच असते. आणि त्याचा आपण काहीतरी नवीन प्रक्रियेनुसार काहीतरी त्याचं करू आपण, म्हणजे विचार करू आपण त्याचं डिस्पोज करायचं, त्याचं नवीन प्रक्रियेनुसार अत्याधुनिक स्वरूपाचं डिस्पोजेबल आपण करू त्याचं. मला एक सांगा, आता तुम्ही एक म्हणजे सुशिक्षित आहे, डॉक्टर आहे, आपल्या वेळेस फार काळ वेगळा होता, म्हणजे तुमचं आता सुखी दाम्पत्य या ठिकाणी आहे. आजकाल काय की पोराले जर नोकरी किंवा धंदा पाणी नसेल ना, भावा निरा वांजोटे म्हणजेच फिरून आले पुरा गावात लय ठिकाणी अडचण आहे. तुम्हाला असं वाटत नाही का आपल्या इकडच्या पोराले काही कामाले हाताले काही काम लागलं पाहिजे? बरोबर आहे. तर त्याच्यासाठी MIDC मध्ये आपण त्याच्यासाठी स्टार्टअप्सची प्रयोजन वगैरे करू, केंद्र सुरू करू तरुणांसाठी. आणि MIDC मध्ये आपण त्यांना काही म्हणजे असं उद्योगच्या हिशोबाने छोटे छोटे उद्योग असं सुरू करू आपण. आज तुम्ही ज्या कुटुंबात आहे डकरे, या कुटुंबाच्या एक सोशल बॅकग्राऊंड आहे मोठं, जे एक पान पिपरीचं स्पेशल प्रोडक्शन करते. तुम्हाला बहुतेक माहिती असेल पान पिपरी, ज्याला इंग्लिश मध्ये लॉंग पेपर म्हणतात. तसं वाटत नाही का की त्या शेतकऱ्यासाठी आपल्याला काहीतरी करता येईल म्हणून? बिलकुल करू ना आपण, त्यांच्यासाठी करू आपण. काय नेमकं काय करता येईल आपल्याला? एवढी मोठी आयुर्वेदिक वनौषधी आहे ते, आपल्याला काय करता येईल? त्याच्यावर आपण संशोधन करू शकतो. पिपरीवर त्याला औषधी गुणयुक्त आहे तर त्याला आपण संशोधन करू शकतो. तर त्याच्यासाठी आपण करू ना. तुम्ही मॅडम एक लेंडी पिपरी बद्दल बोलले. लेंडी पिपरी तर भरपूर बहुगुणी औषधी आहे. तुम्हाला असं वाटत नाही का लेंडी पिपरी आपल्याला या ठिकाणी करता येईल?
हो, पिपरीचं उत्पादन इथे खूप प्रमाणात आहे, पण त्याच्यावर प्रक्रिया न केल्यामुळे ते दुसऱ्या ठिकाणी जात आहे. तर आपण असं करू की पिपरीचं उत्पादन इथे आहे, तर त्याच्यावर काही आपण इथेच असं छोटं उद्योग करू, जेणेकरून प्रक्रिया उद्योग करू की जेणेकरून तरुणांना इथे व्यवसाय मिळेल आणि ते पूर्ण देशात ते त्याचे आपण हे करू. कारण तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात आहे, तुम्हाला असं वाटत नाही का की बाबा पिपरी हे खूप बहुगुणी औषधी आहे? बिलकुल बहुगुणी औषधी आहे आणि सगळीकडे सगळे म्हणजे याच्यावर पिपरीचं खूप चांगला उपयोग होत आहे. आता तुम्ही थोडंसं आपण तरुणाच्या बद्दल बोललो, थोडंसं रोड नाले रस्ते बद्दल बोललो, आता पिपरी बद्दल बोललो. महत्वाची गोष्ट आहे नगर परिषदच्या शाळा. आज कसं आहे, श्रीमंताजवळ पैसे आहेत तर ते कॉन्व्हेंटमध्ये 1-1 लाख रुपये 1.5 लाख रुपये घेऊन पोट्टे शिकवतात, पण जे गोरगरीब मध्यमवर्गीय लोक आहेत याच्यासाठी नगर परिषद शाळा हाच एक महत्वपूर्ण. पण नगर परिषद शाळा जर मॅडम हा विचार केला, काय शाळा राहिल्या, ते शिक्षणही भेटून राहिलं, शिक्षण आहे, विद्यार्थी भेटून राहिले, करोड रुपये असं वाटत नाही का की नगर परिषद शाळेच्या माध्यमातून वाया चालले? म्हणून त्या नगर परिषद शाळा सुधारण्यासाठी तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहे? मला वाटते नगर परिषद शाळा सुधारित व्हायला पाहिजे. सुधारित इन द सेन्स कसं, जसं कॉन्व्हेंट शाळेत डिजिटल क्लासेस असतात, कॉम्प्युटर क्लासेस असतात, कॉम्प्युटर शिकवले जाते आणि चांगल्या प्रतीचे म्हणजे जे शिक्षक वगैरे आहे, इथेही असं नाही शिक्षक चांगलेच असतात, त्यांचं वर्कशॉप घेतले जाते, सगळं घेतल्या जाते. पण जर मी निवडून आली तर मी जरूर नगर परिषद शाळेच्या म्हणजे भविष्यासाठी हे सगळं करणार आहे. डिजिटल क्लासेस घेणं आणि कॉम्प्युटराइज्ड करणं सगळं. आणि त्याच्यामुळे काय होईल की जे पालक आहे ते एकदम खूप कॉन्व्हेंटचे जे खूप मोठं फीज आहे ते न भरता इथे अट्रॅक्ट होतील ते आणि इथे आपल्या मुलांना शाळेत टाकतील. आता मॅडम मी तुमच्यासोबत आता लोक चर्चा केली. आता शेवटी तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातले माणसं आणि या राजकारणात म्हणजे भगवंताची कृपा झाली, तुम्ही आले, भगवंतानं संधी दिली आणि सौभाग्यवती स्पृहा अतुलराव डकरे नगराध्यक्ष अंजनगाव सुरजी झाले. एक वैद्यकीय क्षेत्रात नाव असणाऱ्या डॉक्टर स्पृहा या ठिकाणच्या महिला आपल्या तरुण पोरी याच्यासाठी, अरे बाबा लयच प्रॉब्लेम आहेत बरं बायाचे आरोग्याचे, तुम्हाला सांगतो मी, आणि तरुण पोरींचे प्रॉब्लेम आहेत, याच्यासाठी तुमचं स्पेशल काही राहील काय? हो, स्पेशल राहील. मी आता इथे 25 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे. मला माहिती आहे महिला म्हणा किंवा मुली म्हणा, महिलांचं पहिले मी सांगते, महिला पहिले हे करतील की जशी अंगावर खूप काढतील, ते जसं बिमार आहे सहन करतात, कित्येक दिवसापासून बिमार आहे पण नाही, पहिले घरच्यांना करू द्या, मग खूप अंगावर काढतील आणि मग शेवटच्या क्षणी येतात ते. तर ते हे चुकीचं आहे. आणि मुली आहेत, मुली लाजतात, पाळीच्या संबंधात कोणाला सांगायचं कोणाला नाही हे लाजतात. हा, ते नॅचरल गोष्टी आहे, हे त्यांना समजावं लागेल, सांगावं लागेल ते. तर त्यांची कसं करेल मी नगर परिषदेत असं म्हणजे एक स्पेशल विभागच करून टाकेल की महिलांना बिलकुल त्यांचं काय हे आहे, रोग आहे, त्यांचं निवारण. जसं आता 40 नंतर 40 नंतर 45 नंतर मिनोपॉजचं खूप प्रॉब्लेम्स येतात. तर मिनोपॉज झालं तर त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम्स येतात, तुम्ही त्याची कशी काळजी घ्यायची हे नाही माहिती आहे इकडच्या लोकांना. म्हणजे मी आता माझ्याकडे जे काही पेशंट येतात, रुग्ण येतात, त्यांना पर्सनली मी सांगते की जसं 45च्या नंतर आहे त्यांना हॉट फ्लॅशेस येतात, खूप स्वेटिंग येते, त्यांना समजत नाही की हे काय होऊन राहिलं, शरीरात काय बदल घडून राहिलेले, तर हे सगळं त्यांना समजावून सांगावं लागेल. तर असं मी डॉक्टर सेल बनवेल मी आणि मी बिलकुल फ्री करणार आहे हे नगर परिषदेत की बा तुम्ही या आणि तुमचं जे काही दुखणं आहे, जे काही तुम्हाला फक्त बाया तुम्हाला फ्री सल्ला, फ्री सगळं मोफत. आणि ते डॉक्टर सेल मी त्यांच्यासाठी स्पेशली डॉक्टर सेल हे करणार आहे. तर मला खूप म्हणजे बायांचं हे वाटते की बा सगळं आपलं म्हणजे सगळं फॅमिली साठी ते करतात, पण ते स्वतःच बिलकुल केअर नाही करत, दुर्लक्ष करतात. तर ह्या आहेत नगराध्यक्ष पदाच्या शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे गटाच्या धनुर्धारी उमेदवार सौभाग्यवती स्पृहा अतुल डकरे मॅडम. मुलाखत घेतली मॅडम डॉक्टर क्षेत्रातल्या मॅडम आहेत, काय बोलतील. तरी गावरान 90च्या फेम समोर मॅडम भल्लं मस्त बोलल्या. आता आपल्या भाषेत मॅडम हे डॉक्टर लोक याच्या भाषेतला लय फरक पडते ना बाबा. तुम्हाला माझी मुलाखत कशी वाटली, काय वाटली, नक्की कॉमेंट करून कळवा. मॅडमने एक गोष्ट सांगितली की नगराध्यक्ष पदी जर भगवंता कृपेने संधी भेटली,
बायासाठी स्पेशल हेल्थ केअर ना, बिलकुल स्पेशल एक डिपार्टमेंट तयार करून ज्या जवान पोरी आहेत, आणि मॅडमने काय 2-4 इंग्रजी शब्द सांगितले, इंग्रजी दिवसा आपल्याला समजतच नाही, त्यासाठी मॅडम लय मोठ्या प्रमाणात मेहनत करणार. मुलाखत कशी वाटली कॉमेंट्स करा, आणि काय जे काही प्रश्न असतील मॅडमले खाली कॉमेंट्स करा, नक्कीच तुम्हाला त्याचे उत्तरं भेटतील. आणि आपलं बोलणं असं आहे बा मॅडम, पहा तर येणारी तारीख 20 तारीख, आणि निशाण कोणता आहे? धनुष्यबाण. बटन क्रमांक 4. बटन क्रमांक 4. हे मॅडमचं मुलाखत कशी वाटली नक्की कळवा. म्हणा जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय गावरान 90, जय गावरान 90. धन्यवाद. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,